तेर संत गोरोबा काका यांचं जे गाव आहे त्या ठिकाणी एक मंदिर आहे. तुम्ही बघा हे वीट बघा किती कलाकृतीनं सजवलेली आहे. या ठिकाणच्या विटा बघा. हे इथे एक देवकोष्ठ आहे म्हणजे मंदिरामध्ये म्हणजे इकडं या विटा पहा इतकी कलाकुसर विटांवरची फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. दगडांवर कोरलेले आपल्याला मुबलक ठिकाणी जवळपास भरपूर मंदिरं आपल्याला अशी दिसतात. आता या ठिकाणच्या विटा पहा तुम्ही कशा पद्धतीने दाखवलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की अतिशय सुंदर ही कलाकृती आहे. हे दंड आकृतीसारखं हे खाली देवकोष्ठ आणि त्या देवकोष्ठावर असलेलं कळस टाईप इतकं सुंदर अप्रतिम की हे बघा हे स्तंभ हे इकडनं एक स्तंभ हे इकडनं एक स्तंभ त्याच्या आड इकडून एक स्तंभ. आता या ठिकाणावर पट्टी दिसत असेल किती सुंदर कलात्मक पट्टी आहे. म्हणजे विटा किती कलात्मक रीतीने तयार केल्या असतील. आता या मंदिराचा काळ कधीचा आहे निर्माण काळ मंदिर तयार कधी झालं असावं तर हे मंदिर साधारणतः 1,500 ते 2,000 वर्षाच्या पूर्वीचं राष्ट्रकूट घराण्याची आपल्या महाराष्ट्रात आवश्यकता होती. त्या काळामध्ये हे मंदिर तयार झालं असावं असं सांगतात. विटांवर एवढी दिसते का डिझाईन डिझाईन केलेली आहे. या ठिकाणच्या प्रत्येक विटाचा थर वेगवेगळे थर दिसत आहेत. हा खालून या ठिकाणची विटा अशी तिरपी आहे. या ठिकाणी बघा या विटेला असा स्लूप आहे. हा स्लूप कुठंच पाहायला मिळत नाही. या ठिकाणची विट वेगळी आहे. आता ही इथली थोडीशी फुटलेली आहे तर आपण हा कोपरा पाहू शकतो. या ठिकाणी बघ कशा पद्धतीनं निदा हा कोपऱ्याला हात टच करून बघतो कसा कोपरा केलेला आहे. तिरपट कोपरा म्हणजे प्रत्येक थराची वीट या एवढ्या विटा कॉमन आहेत ज्या आपल्याला सार्वत्रिकरित्या कुठेही पाहायला मिळतात. परंतु या डिझाईनची वीट असेल या डिझाईनची वीट असेल किंवा या ठिकाणची वीट पाहिली तर या ठिकाणी पहा किती सुंदर महिरप म्हणजे कमानी किती सुंदर कमानी केलेल्या आहेत. आता हे बघा या ठिकाणी अजून वेगळाच महिरप आपल्याला दिसून येतो. तिथल्यापेक्षाही वेगळा महिरप आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. आता या इथून इथपर्यंतच्या सारख्या आहेत परंतु परत ही पट्टी वेगळी निघालेली आहे. म्हणजे दगडाच्या मंदिरावर सुद्धा वेगवेगळे थर असतात. फुलांचे वेगवेगळे थर वेलबुट्टी थर किंवा गज थर किंवा पक्षी पट्टिका अशा वेगवेगळ्या पट्टिका दगडांच्या मंदिरावर दिसून येतात. परंतु विटांचं मंदिर फार कमी आहे. असं फार कमी म्हणण्यापेक्षा मोजकेच महाराष्ट्रामध्ये 2 किंवा 3च मंदिरं जी बुडातून विटांनी बांधलेले आहेत. वरचा सभा मंडप काही काळानंतर काही कारणामुळं पर्यावरणाशी संघर्ष करता करता तो कोलॅप्स झालेला आपल्याला दिसतोय. आता या ठिकाणची बघा अजून हे पद्म टाईप कमळाचं फुल कसं असं उमलत जातं अशा पद्धतीने खालून जर पाहिलं तर तुम्हाला हे मंदिराचं या ठिकाणची ही पट्टी तुम्हाला अशी बाहेर आलेली दिसत असेल. खालून बघा असं जसं काय कमळाची एखाद्या फुलाची पाकळी अशी उमलून बाहेर पडलेली आहे असं दिसून येतं. किती सुंदर प्रत्येक पट्टिका ही वेगळी आहे. आणि हे मंदिर महाराष्ट्रातलं सध्याच्या स्थितीतलं म्हणजे दुसरं मंदिर आहे. एक आता अशा पद्धतीचं जर मंदिर पाहायचं असेल तर आपल्याला कुठं जावं लागेल तेर. तर तिकडनं एक मंदिर आहे बळीचं. पाहता या इकडचे तुम्ही पहा इकडनं सुद्धा देवकोष्ठ आहे. म्हणजे असा हा गाभार आहे. मंदिर अशा पद्धतीचं पसरत गेलेलं तुम्हाला दिसत असेल. हे सेंटर जर घेतलं तर एका पाकळीमध्ये मंदिर असं विस्तारित गेलेलं आहे. ज्या पद्धतीने पाण्यामध्ये खडा पडावा आणि पाण्यामध्ये खडा पडल्याच्या नंतर त्या पाण्याचे तरंग असे निघत जावेत अशा पद्धतीचं या ठिकाणावरून ते मंदिर असं एका पाकळीमध्ये उमलत गेलेलं तुम्हाला दिसत आहे का. हे बघा या इकडल्या सुद्धा तसंच. आता त्या बाजूला जशी डिझाईन आहे किंवा कलाकुसर आहे तशीच कलाकुसर आपल्याला इकडनं सुद्धा दिसते. म्हणजे किती 1,500 ते 2,000 वर्षापासून पाऊस खाल्लं येणं वारा पिलाय ऊन सहन केलंय धुळीचा मारा आहे किंवा विजांचाही कदाचित वर्षाव कधीतरी झाला असावा इतकं सहन करून 2,000 ते 2,500 वर्षापासून हे मंदिर ताटमान्यानं आपला इतिहास सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हा इतिहास जर आपण ऐकून घेतला तर याच्याकडनं इतिहास कितीतरी पुस्तकातून तर कळेलच परंतु या कशी निर्मिती झाली असेल ही भट्टी कुठं असेल त्याचे साचे कसे केले असतील याचा जरी करता विचार केला तरी आपलं डोकं थक्क व्हायला होतं. आपल्याला साधी कागदावर अशा पद्धतीची कलाकृती काढ म्हटलं तर 5 वेळा खोडावं लागेल तरी 6व्या वेळा बरोबर येईल का नाही हे सांगता येणार नाही. स्केल पट्टीनं काय करता येईल का प्रज्ञा अशा पद्धतीचं. परंतु त्यावेळेस
प्राचीन काळी हे कशा पद्धतीने केलं असावं, किती त्यांनी एकाग्रता ठेवली असेल. ते आपले जे कोणी पूर्वज होते, जे कोणी कलाकार होते, त्यांनी किती एकाग्र चित्तानं, है की नाही, एकाग्र चित्तानं हे काम सर्व केलेलं असेल. आता हे मधला थर, प्रत्येक पट्टिका वेगळी तुम्हाला दिसते बघा. या इथनं बघा, हे वेगळा स्तर, हा वेगळा स्तर, हा वेगळा स्तर, हा मधला वेगळा स्तर, इथला वेगळा थर, इथला वेगळा थर. इतकंच नाही तर दोन्हीच्या मध्ये सुद्धा जे कपलिंग आहे, जोडल्या गेलेलं आहे, ते सुद्धा अतिशय कलात्मक रीतीनं सगळं कार्यक्रम केलेला आहे. अप्रतिम आहे हे सगळं. हे पाहिलं पाहिजे. हा आपला वारसा आहे. ते काहीतरी सांगू इच्छितात, तुमच्याशी बोलू इच्छितात, त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, तुम्हाला दाखवू इच्छितात, त्यांचं ऐकलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे, है की नाही. चला आता तिकडनं समोरनं बघूया. पाय या ठिकाणची बघा, हे किती सुंदर आहे. इथं सुद्धा बघा तुम्ही, किती छान पद्धतीनं ते उमललेलं आहे.